ठाकरे बंधूंचं नाटक नाही, हे तर प्रीती संगम. यात लोक सामील होणार. आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय. ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांची टीका. तर महाराष्ट्रात धुरंधर कोण भाजप ठरवू शकत नाही, जनता ठरवेल, राऊतांचा निशाणा. ठाकरे बंधूंनी राजकारणात एकत्रित येणं हा ढोंगीपणा, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर इतर कोणत्याही मुद्द्यावरती एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा, बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुंबईत 100% महायुती होईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. तर आम्ही एक पाऊल मागे जाऊ, शिवसेनाही एक पाऊल मागे जाईल, बावनकुळेंची प्रतिक्रिया. येत्या 2 ते 3 दिवसात महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल. एकत्र लढलो तर सर्वच ठिकाणी महायुती विजयी होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र चर्चा करतील. संजय शिरसाट यांची पालिका निवडणुकांसाठी जागा वाटपावरून प्रतिक्रिया. स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोणासारखा फेकला, इंजिनाचं निशाण मिटलं, तुमच्या अहंकाराला चटणीसारखं ठेचलं. आशिष शेलारांची उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षावर टीका. तर शेलारांच्या बोलण्यावर मुंबईतील राजकारण सुद्धा चालत नाही, राऊतांचा पलटवार. पुन्हा महाफास्ट बातम्या बघूयात. चंद्रपुरात 7 नगरपालिकांमध्ये काँग्रेसनं उधळला विजयाचा गुलाल. पराभवानंतर मुनगंटीवारांचा पक्षाला घरचा आहेर. 4 जिल्ह्यांमध्ये एकालाही मंत्रिपद न दिल्याचा फटका बसल्याचं वक्तव्य. मुनगंटीवार भावनिक होऊन बोलले, केंद्रातील आणि राज्यातले नेते मुनगंटीवारांच्या पाठीशी. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. तर चंद्रपूरच्या निकालानंतर आम्हाला आत्मचिंतनाची गरज, बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे. अनेक ठिकाणी मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यात देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया. मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी कामं करतो, नाराज असलेल्या मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर महापालिका निवडणुका झाल्यावर मी राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, मुनगंटीवारांची माहिती. अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतलेली होती. ठरलेलं असताना सुद्धा महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले. पिंपरीतल्या पुढापुढीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. सुनील तटकरे रोह्याचं नाव बदनाम करणारे नेते. सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळेच घोटाळे. महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवरती टीका. तर जनतेला चुकीचे धडे देणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली, सुनील तटकरेंचं दळवींना प्रत्युत्तर. येत्या 2 दिवसात मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाबाबत भाजप आणि शिवसेनेत बैठक. पालिका निवडणुकीसाठी मुंबईत भाजपनं वेग वाढवला. मुंबईत भाजप पक्षाचा घरोघरी प्रचार सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश. भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार आणि सभांचं नियोजन करणार. पुणे पालिकेसाठी सतेज पाटील आणि अजित पवारांची रणनीती. सतेज पाटलांची अजितदादांसोबत फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते का, यावर चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील पुण्यातच. पुणे पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. काल अजित पवारांनी पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. भाजप शिवसेना महायुती करण्यासाठी उदय सामंत पुण्यात. वरिष्ठांच्या बैठकीत युतीचा तोडगा निघत नसल्यामुळे सामंत पुण्यात. शिंदेंच्या शिवसेनेकडनं पुण्यात 35 जागांची मागणी. समाधानकारक जागा न दिल्यास पुण्यात शिवसेनेकडनं स्वबळाचा नारा. नाशिक महापालिकेसाठी महायुतीत जागा वाटपाचा पेच कायम. गिरीश महाजन आज पुन्हा जागा वाटपाबाबत चर्चा करणार. 3ही पक्षांच्या शहराध्यक्षांच्या चर्चेनंतरही जागा वाटपाचं भिजत घोंगडं. उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात. निवडणुकीत 10,000पर्यंत मतदाराला पैसे दिले. पैसे वाटण्यासाठी मतदार प्रचाराची वेळ वाढवली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. वसई विरार महापालिका निवडणुकीत महायुतीची जागा वाटपाचा तिढा कायम. जागा वाटपावरती तोडगा काढण्यासाठी भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार राजन नाईक यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीसोबत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम. 70% बहुजन विकास आघाडी आणि 30% महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बोलणी सुरू. हितेंद्र ठाकूरांचा 30% जागा देण्यावरती नकार असल्याची सूत्रांची माहिती.